आणि पैशावाली लोक डोक्यात कमी असतात, डोक्यात कमी असतात म्हणून तर त्यांच्याकडे पैसे असतात. त्यांना का त्याला दम दिला का कुंभकर्णाला? ते कुंभकर्ण काय म्हटलं ऐका. कुंभकर्ण त्याला डायरेक्ट म्हणला आज युद्ध होणार आणि त्या युद्धात तू मरणार. त्याला सांगूनच टाकले. ते रावण पिसाळला, तुम्हाला मरेव का म्हणून उठला म्हणला. त्याचं कारण कुंभकर्णाने त्याला सांगितलंय तुझी संपत्ती आसुरी आहे आणि ज्याची बायको पळवली त्याची संपत्ती दैवी आहे. आणि दैवी संपत्ती पुढे आसुरी संपत्ती टिकू शकत नाही. तुझा सापडा साप होणार. महाराष्ट्रात नाही जगात टपरीला सुद्धा नाव नाही राहिलं रावणाचं. वाचलं का कुठं रावण पाच स्टॉल? वाचलं का तुम्ही? रावण का ढाबा, सुपडा साप झाला मार. म्हणून इंद्रिकेचं वाक्य आहे, जास्त संपत्ती कमावणे म्हणजे मागची पिढी आळशी करणे. तुम्ही एक एक पोरासाठी एवढं कमवलंच कशाला? तुम्ही आणि आता माझ्या दोन प्रश्नांची उत्तरं द्या. तुम्ही रात्रंदिवस जेवढी इस्टेट कमवली, कशी कमवा? टक्क्यानं कमवा, दमदाटीनं कमवा, गुंडागुंड कमवा, गरीबाच्या मुंड्या मिरगाळून कमवा. तुम्ही ही कमवली कोणासाठी? पाच मिनिटं थांबतो तुम्ही पोरांसाठी. तुम्ही गेल्यावर तुमची पोरं इस्टेट सांभाळू शकतात याची तुम्हाला गॅरंटी का? नाही. मग हे कुठाने तुम्हाला सांगितलं? आणि दुसरा प्रश्न विचारतो तुम्हाला, त्याला 10 मिनिटं देतो मी. 10 मिनिटांनी मला कोणी उत्तर द्यायचं बसलेलं. आयुष्यभर तुम्ही जेवढी इस्टेट कमावली तिचा उपभोग तुम्ही कधी घेणार? मेलो. महिला मंडळ तुम्ही कपाटातल्या सगळ्या साड्या नेसणार कधी? तू तर उद्या परवा जाण्याची शक्यता आहे. आणि साड्या तर इतक्या आहे, जर तुझ्या अंगावर पडल्या कपाट उघडताना तर तू मेली समजायची. तुम्ही हे बंगले बांधले तेवढे कोटीचे, त्याला हे केलंय झोपाळा, त्याच्यावर झोका घेणार कधी? घरात आंघोळीला हौद बांधलाय, स्विमिंग टँक, त्याच्यात पोहणार कधी? बोला ना. पाहता का नाही? 50चे तर झाले. पटापट बोला. 50चे. 50चे झाले. शुगर बोला बोला. शुगर आहे, बीपी आहे, एक झटका येऊन गेलाय, स्प्रिंग घालेल आहे, मूळव्याधाचा ठणका चालू शे. बोला बोला. मुतखाडा वळवळ करतोच आहे. झोपताना गोळ्यांचा डबाची, पालत व्हायची गोळी, उताना व्हायची गोळी, तोंड वाचवायची गोळी, तोंड मिटवायची गोळी. काहींना जेवताना 3 गोळ्या, खाली बसताना एक, पुन्हा उभं राहताना एक. काहींना बाथरूमला जातानाच गोळी, इकडं खाली तरच इकडं होत नाही, होतच. मग आता इंद्रिकेचं वाक्य आहे का ना, जगातली सगळ्यात मोठी संपत्ती शरीर आहे. हे सांभाळा. हे गेल्यावर लोकांना तुमचं काही घेणं नाही. नको जाऊ देऊ भांगा काय करायचं? आपले डोळे गेले, टीव्ही चालू झाला, काय उपयोग झाला? आपले गुडघे गेले, दिंडी निघाली. नाही झोपा, मग पडले खाटाव. काय करायचं? काहीच करायचं नाही मला आयुष्य जात हे पण
बरोबर मोक्ष आणि नाम बरोबर मुक्ती. आता दोनच मुद्दे झाले. पण तिसरा मुद्दा तुम्ही द्यायचा. आता पट्ट्यापट्ट्या बोलत जायचं. माहिला म्हणलं ए बरे ऍडव्हान्स. तिसरा मुद्दा आहे, माणूस मरताने काही बरोबर नेतो का? हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. नाही, चुकीचं वाक्य आहे. 1001% हे उत्तर चुकीचं आहे. माणूस मरताना दोन गोष्टी बरोबर नेतो. एक, त्याने आयुष्यात कमवलेलं ज्ञान आणि त्याने केलेलं चांगलं कर्म. हा, आता आज आपण 5 पुण्यस्मरण करतो. माझी सरपंच आहेत, मुलं सुशिक्षित आहेत, हे चांगलं कर्म बरोबर येणार. महिला मंडळ तुळशीला घातलेलं पाणी बरोबर येणार, गाईला पाजलेलं पाणी बरोबर येणार, वारकऱ्याला पाजलेला चहा बरोबर येणार, म्हाताऱ्या आई वडिलांची केलेली सेवा बरोबर येणार. त्याला चान्स नाही. आणि तुम्हाला लगेच आता ह्या परिवारानं 5 पुण्य स्मरण केलं ना, आज एवढा त्यांनी खर्च केला, त्या परिवाराने ध्यानात ठेवायचं, हे पैसे तुम्हाला 1 महिन्यात निघणार. नाही निघाले तर माझ्याकडून घ्या. तुम्ही लगेच म्हणाल संध्याकाळी देवानं मला पिकअप भरनवाटा पाठवले पाहिजे आणि मी मस्त मा बीपी वाढला पाहिजे. असं नाही. तुमच्या कुटुंबावर जेव्हा संकट येईल तेव्हा हेच पुण्य तुम्हाला काम आहे. हे ध्यानात ठेवा. हे जे पुण्य आहे, महिला म्हणतात तुळशीला पाणी घालणं, वारकऱ्याला चहा पाजणं, कुत्र्याला भाकरी घालणं, कर्म किरकोळ आहेत, किरकोळ आहेत, पण त्याला फळ आहे, हे ध्यानात ठेवा. काय नाही, अर्ध्या भाकरीतली चतकोर भाकर कुत्र्याला फेकली आपण दिली नाही, फेकली, सहज फेकली, काय बो पुण्य आहे. बारीक नीट आहे का, ते पुण्य आहे. कौरवांना मारल्यानंतर सुद्धा धर्माच्या डोळ्यात पाणी आलतं, कारण मी रक्ताचे नातेवाईक मारून राज्य मिळवलंय. मला काय उपयोग आहे? काय उपयोग आहे? अरे मी राज्य कमवलं पण नातेवाईक मारलेत रक्ताचे, मला काय करायचं त्या राज्यात? त्यावेळेस त्याला व्यासांनी सांगितलं होतं, धर्मात तू चिंता करू नको, तुला यज्ञ करावा लागेल. आणि तो यज्ञ करताना श्यामकर्ण नावाचा घोडा आणायला स्वतः भीमाचा मुलगा गेलता आणि कर्णाचा मुलगा गेलता, तेव्हा विद्या झाला. असं चालत नाही. पुण्य कामा येतच असतं. हे बोगसगिरी नाही येते काय, असं काय हे काय होत नाही. ते नाही, तुमच्या चांगल्या वागण्याला फळ आहेच. खरंय का खोटं बोला? थोडा त्रास होईल, त्रास होत नाही, त्याचं काही विषय नाही, पण फायदा. तुम्ही कळ काढा. महिला मंडळ सुनबाई थोडी नंगाट मिळाली ना, मिळू दे. तुझ्यावर धावून येतं येऊ दे, तुला घालून पाडून मुली ती बोलू दे, तू फक्त इंदुरीकरचं ऐक. तू थोडी शांत राह. तुझ्या सुनाला अशी सून येईल का तू काठी टिकीत त्यांचं भांडण मिटवायचं असेल, थोडी कळ काढ. आणि यातल्या 3 म्हाताऱ्या तेच करते ते बाई, त्यांना भांडणच मिटवाय गेलं. तुम्ही कळ काढा. पापी माणसांनी किती इस्टेट कमवू द्या, तुम्ही थोडी कळ काढा. आपल्या लोकांनी श्रीमंत प्रारब्धाच्या पुढे जाता येत नाही. आणि झटपट होण्याचा श्रीमंत कधीच तुम्ही प्रयत्न करू नका. झटपट श्रीमंत होण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. कोट्याधीश लोक आहेत, कोट्याधीश, एवढी इस्टेट आहे लोकांना. जर अंत्यविधीला पेटवली तर श्राद्धापर्यंत धूर निघाल, एवढी इस्टेट आहे लोकांकडे. पण पाणी द्यायला घरात पोरं नाहीत. खरंय का खोटं? बोला ना, खरंय. आणि शेतकरी जर शेतातून आला तर त्याचे 2 नातू आज्याला पाहिल्यावर ढेकळातून पळतात. आजा मुका घेतो, दिवसभराचा थकवा जातो. हा सामान्याचा आनंद आहे. 2 चॉकलेट देतात. कोट्याधीश लोक आहेत, यांच्या घरात जाऊन पहा, यांच्या बायकांना चहा देत नाहीत. नाही, पहिली नवरा बाहेरून आल्या फ्रीज उघडते, खंब्या काढते, बर्फाचा खडा टाकते, मग 90 देते नवऱ्याला. तिला चलन दारू का देता नवऱ्याला? त्यांना आहे ना टेन्शन असतं आणि ते फार लोड मध्ये असतात. एकदा 90 देऊन उताने पडले ना, म्हणजे आपल्यालाही ताण नाही, त्यांनाही ताण नाही. झोपत्यात खाटावर, सापडतात खाटा खाली. अख्या रात बेडरूम मध्ये उड्या हाणत्या, इतके वाकात्या आणि इतके थुकात्या. पण एक आहे बाई, किती उलट्या करू पाणी नाही मागते, मग उलटीच साठी त्या काय करत त्या. खरंय का खोटे बोला? काही नाही महाराज, यांच्या घराने काही नाही. आज गरीबाच्या घरात जो आनंद आहे तो कोणाच्याच घरात नाही.
जाऊ द्या, नवरा बायको दोघच जरी असले ना तर इतके सुंदर राहतात. वा, बायको आल्याबरोबर म्हणते आता चहा टाइम झाला, चहा मिळणार नाही, जेवणाची वेळ झाली. तो म्हणतो कालवण सकाळचंही गरम केलंय, थोडं दूध घ्या. किती आनंद आहे. अहो ही जीवतीच नाही हो घरी. जेवायला आहेच काय घरात? रोट्या हाणायच्या 22, हल्ल्या रोट्या 22 धाब्या 22 अख्या रात. फॅन लावला तरी वाज जाईना. काय त्या जगण्याला, काय त्यांच्या जगण्याला मजा आहे. महाराज पहाटे 4ला बाई उठते, दगडाच्या चुलीवर 5-6 भाकरी करते, 4:30ला बैलगाडी रोडला लागते, 11 वाजेपर्यंत 2.5 टन माल तोडतात दोघ जण. दोघे त्यांची पोरं थळात खेळतात, थळात चपला नाही. झोप आली ना पोराला, ती बाई लुगड्याचा पदर घेते आणि वाडी मांडते उसाला 3 फाकवते. नुसता झोका दिला, पोर झोपलं. आपलं पोर झोळीत घातलं तर आजी झोपली, नातू नाही झोपला. नातू आतूनच म्हणत होता यू यू गाय, आणि आजी घोरत होती. खरंय का खोटंय बोला? हे माशी धरणाऱ्यांची पोर आहेत, सतत वडलेत, त्यांना सर्दीच नाही हो. आणि आपलं नुसतं सकाळी लवकर उठलं, शाळेत नको जाऊ, सर्दी झाली तुला, ते पप्पांचं खोकल्याचं औषध उरलं ना त्यातली 2 बुच पे. महाराज इंदुरीकरच्या लोकांना राग येतोय, पण 80% लोक संसार करण्यात फेल आहेत. फेल. फक्त गाड्या घ्यायच्या, बगले बांधायचे, बायका सोन्याने वाकवायच्या, भारी जगायचं, पैसे कमी पडले का कर्ज काढायचं, पैसे कमी पडलं का जमिनी विकायच्या आणि आयुष्य आरामात जगायचं. असंच आहे फक्त. 80% लोक फेल आहेत, फेल. हे 5 पुण्य स्मरण आहे ना, मुलं चांगली बनवली याच्यात यश आहे. आणि आज 80% लोक मुलं बनवण्यात फेल गेले. भजनेचा अख्खे फेल आहे. भजण्याचा एकाही भजण्याचा पोऱ्या मापात नाही. कीर्तनकार तर पुरे फेल आहेत. खरे का खोटे बोला? भजन करून तुमचे पोरं सोयीचे होत असतात, असा बावळटपणा चालतो. ज्या माणसाची मुलं खराब आहेत त्याच्या जगण्याला किंमत काय? काय गाड्यांना आग लावायची? आज 80% महिला फक्त मुलं बनवण्यामध्ये फेल गेल्या. समजत नाही आपल्याला आपण काय वागतोय. आज ज्यांच्यासाठी तुम्ही संपत्ती कमावता ते पोरं जर नालायक निघले तर तुम्ही कमावता कोणासाठी? कोणासाठी कमावता? कोणासाठी? हे उद्या 12वीचा 10वीचा पेपर इंग्लिशचा 60% 10वीचे पोरं मोटरसायकल येतात पेपरला. केलं का अभ्यास? 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खाऊन बिकारी झाले. खरंय का खोटंय बोला? आणि बोलला का त्याची क्लिप करायची, बोलला का त्याची बातमी करायची, बोलला का त्याचा खोटा उपटायचा, संपला विषय. या जगात ज्याला लवकर मारायचंय त्यानं खरं बोलायचं. खरा बोलला का त्याचा नावाच. खरंय का खोटंय बोला? गावातला एकही पुढारी शाळेकडे पाहत नाही. पहा आता काय माहिती, एकाही ग्रामपंचायत सदस्याला त्याच्या गावातल्या शाळेचा पट माहित नाही. फक्त 2दा जात शाळेत, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला. 26 जानेवारीला तर असे कपडे घालून जातो, यानंच इंग्रज उचकून लावली. हसण्यावारी नेऊ नका, पिढ्या संपल्यात. खरंय का खोटंय बोला? म्हणून आज या पुण्यस्मरणाला 5व्या गावातले पुढारी ध्यानात ठेवा. गावातली अंगणवाडीची शाळा डिजिटल असली पाहिजे आणि गावातल्या सगळ्या लोकांनी झेडपीच्या शाळेकडे लक्ष दिलं पाहिजे. बंद होण्याच्या मार्गावर आल्या झेडपीच्या शाळा बंद. 2 गुरुजी 6 पोरं, 3 गुरुजी 9 पोरं. खरं का खोटं? आणि याला गाव पुढारी जबाबदार आहेत. यांनी कधी गावात पाहायचं नाही, नुसता भोंग्या करता येईल तेवढं करायचं. उद्या जर झेडपीची शाळा बंद झाली, तुम्हाला विनोद वाटेल, सामान्य माणसावर केवढी कुऱ्हाड आहे. सामान्य माणसाने मुलं घालायची कुठं? जी माऊली बिचारी दिवसभर कामाला जाते तिला मुलगा शिकवायचा कुठं? जो बाप बिचारा दुसऱ्याची जमीन वाट्यानं करून मुलं शिकवतोय त्यांनी शिकायचं कुठं?
खरंय का खोटं बोला? आणि सगळ्यांची परिस्थिती 60-70 हजार इंग्लिश मिडियमला घालायची नाही. आणि जेवढे टॉपचे अधिकारी आहेत हे सगळे मराठी मिडियमचे आहेत. अभ्यास करा. आज एवढे स्टेजवर खाली बसलेले सगळे माणसं मराठी मिडियमचे. आपण पाहतच नाही. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून बेकारी झाले. बोलला का त्याचा खोटा उपटायचा. मी बोललो तर एक शिक्षक मला म्हणला तुझ्या बापच काय जात, म्हणजे बोलायचंच नाही कुणी. 40% शाळेतले पोरं मोबाईलने गेलेत. खरंय का खोटं बोला? 20% लोक शेअर मार्केटनं भिकारी झाले. 6 जण इथंही पैसे गेले. नावा सगळं बेकारी. थुकेल तंबाखू वाळून खात्यात. आणि त्याच्या पुढचं ऐकलं होतं डोकंच बंद होईल तुमचं. 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. बोलायचं कोणी? बोलायचं कोणी? जो बोलला तो ठेवायचा नाही. त्याची लगेच पट्टीच पडली पाहिजे. तो मिळालाच. खरं का खोटं बोला? 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले. 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. आणि मी बोललो तर मला ह्या कॅमेरेवाल्यांनी एका महिन्यात 2 वेळा अंत्यविधी केला. मला मागच्या महिन्यात अशी क्लिप केली ह्या युट्यूब वाल्यांनी का मला पेशंटचे कपडे घातले, ऑक्सिजनची नळी लावली आणि खाली क्लिप केली, म्हणजे खाली कमेंट केली. इंदुरीकरांनी अखेरचा श्वास घेतला म्हणजे मेलो मी मागच्या महिन्यात. आणि आता मागच्या आठवड्यात असं केलंय ट्रक आली माझ्यावर धडकली, माझा चक्का चूर झाला. एका महिन्यात 2दा मेलो मी. मग का तुमच्या पुढे भूत उभं आहे का काय? कुणा एकच आहे, फक्त खरं बोलतो. आम्ही काय बँका लुटल्या का, कुठं कारखाने खालेत का, सोसायट्या खाल्यात का, काय कोणता युरिया चोरलाय का, अंगणवाडीचा घुगऱ्या खाल्यात, काय केलंय? खरंय का खोटं बोला? मला बापानं मुलाला खांदा दिला याच्यापेक्षा काय राहिलं वाईट? काय जगात राहिलं? सगळं मला जर बापन जिवंत आहे आणि मुलगा जर गेला तर आयुष्यामध्ये तुम्ही काय कमवलं? 2 मिनिटं चिंतन करा. अरे पाण्याची बाटली विकत न घेणारी माणसं आपण, चप्पल तुटली तर चपलेला खेळा ठोकणारी माणसं आहेत. आणि पावशेर वांगे घ्यायला आपण 3 पाट्या पलटी केल्यात बाजारात. अर्धा किलोमीटरला पावशेर वांगे घेतलेत आपण. आणि आपला मुलगा जर आपल्या अगोदर गेला तर आपण काय कमवलं तुम्ही सांगाल मला? काय कमवलं? मिसळ पाव खाऊन दिवस काढणारी माणसं आहेत आपण. अरे आपण रक्ताना मोठे झालेली माणसं आहे. आज अक्षरशः तुम्हाला सांगतो, महिला म्हणलं आई मुलाची अंत्यविधीला आहे. काय राहिलं जगात? काय आईनं पाप केलं? 3 रंगाचं लुगडं नेसली मुलगा मोठा केला, हे पाप केलं. मुलाची फी भरायची तर दागिने मोडले, हे पाप केलं. घर गळायला लागलं तर तिनं रात्रभर मांडी घालून पोरगा मांडीवर घेतला आणि घरातले भांडे तिनं घरात ठेवले, पण पोरगा भिजू दिलं नाही. पाप केलं तिनं. बांधावर जेवायला बसली तर लोणचं भाकरीला चोळलं. आणि शेजारच्या बाया नाव ठेवतील म्हणून ती म्हणली कालवणाला होतं पण आज करायला वेळ मिळाला नाही. काय तरी चूक केली आयुष्यात. तुम्ही निरीक्षण करा ना, काय चूक केली? अरे डेअरीला दूध कमी पडेल तर तिनं एकच टाइमच्या हातचं दूध घरी ठेवलं हा संसार उभा केला. महाराज मुलाची फी भरायची, तिनं कान आरशा पुढे केला, कान, आणि कानातलं काढलं आणि असं हातावर घेतलं आणि नवऱ्याकडे मोडायला दिलं. नवऱ्याच्या डोळ्यातल्या पाण्याचा धारा पडल्या त्या दागिन्यावर. तो नवरा म्हणला मी शेळे बकरं विकून उभं केलंय, तुझ्या माझ्याकडून होणार नाही तुला हे दागिना. तर ती म्हणली माझं खरं सोनं चांगलं होत असेल तर मला हे सोन्याचं काय करायचं? काय जीवन आहे ह्या जगामध्ये? या 3 वर्षामध्ये एखादा माणूस जर तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर अंघोळीला बाहेर काढलं तर प्रेताजवळ लहानारी पोरं उड्या हाणतात. ही घुशीरवाणी पोरं आहेत, देवाला दिलेले आहेत. काय माहिती यांना माझी आई विधवा झाली, काय माहिती त्यांना माझा बाप गेलाय. ती पोरं आईला विचारतात आई माझ्या बाबाला लोकांनी अंघोळ का घातली? आणि तीच पोरं आईला विचारतात आई माझ्या बाबाला बांधून लोकांनी कुठं झालं? आणि तीच पोरं आईला विचारतात आई पेटवला माझा बाप, पेटला माझा बाप. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेला. ते पोरग पाठ करतं सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेलाय. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय तुझा बाबा.
ते पोरग घरी येताना आईला म्हणतं मेलाय माझा बाप मेलाय. आई आज तिसरीचं पोरग बापाच्या दाव्याला आहे. स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या दाव्याला आहेत. पोटातली पोरं बापाच्या दाव्याला आहेत. काही दहावी असे महाराज आईच्या स्तनातलं मुलगा दूध आईच्या स्तनातलं मुलगा दूध पितय आणि पुढे बापाचा पिंड पडतोय असं चित्र आहे. काय त्या बाबाचा दोष आहे मला सांगा. स्तनातलं दूध पितय त्या माऊलीनं जगायचं कसं. आणि याला फक्त 5च कारण आहेत. दारू, जुगार, मोबाईलचा गैरवापर आणि आई वडिला दारू, जुगार, मोबाईलचा गैरवापर आणि आई वडिलांनी पोरांचे केलेले लाड. 9वीला मुलगी आहे, सुंदर आहे, हुशार आहे, अख्ख्या वर्गात पोरगी हुशार आहे, पण 50 रुपयाची प्रयोगही नाही म्हणून पोरगी वर्गात उभी राहते. आणि पोरगी वर्गात उभी राहिली तर वर्गातली मुलं तिला हसतात आणि त्या मुलीच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा बेंचवर पडतात. ती पोरगी मधल्या सुट्टीत घरी येते आणि आईला म्हणते आई शिकायचं नाही मला. आई म्हणते मला शिकल्याशिवाय पर्याय नाही. आई मला 50 रुपये फी नाही आहे. ती आई लुगड्याचा पदर पुढं करते, गाठ मारलेली 50 रुपयाची घडी पाडलेली नोट काढते आणि पोरीच्या हातात देते. पोरगी अशी नोटाला मिठी मारते आणि कडकडून आईला मिठी मारते आणि पोरगी आईला म्हणते आई मी तुला 80 मार्क पाडून दाखील, मी नापास होणार नाही, पण माझ्या बापाच्या दारूपायी माझी वर्गातली मुलं मला हसतात, याचं मला वाईट वाटतं. आज 25% लहान आली पोरं आई बापाच्या भांडणापायी संध्याकाळी उपाशी झोपतात. तुमचं काय मत आहे? 25% पोर आहेत. शाळेतून आले ना बहीण भाऊ ग्रह पाठलेले बसतात. दारुड्याचा आवाज आला आणि त्याने जर बायकोला घोडा लावला तर हे लहान पोरग बहिणीच्या कुशीत चौकस होते आणि बहीण त्याची बहीण नाहीये, त्याची आई म्हणून त्याला कुशीत घेते आणि भावाला झोपी लावते. दारुड्याच्या शिव्या घरात सुरू होतात. भाऊ बहिणीच्या कुशीत घुसून झोपतो. 5वीची पोरगी तोंडावर गोधडी घेते आणि झोपल्याचं सोंग करते आणि 5वीची पोरगी तोंडावरची गोधडी काढते आणि माझा बाप माझ्या आईला कसं मारतो हे डोळ्यानं पाहते. अशी एवढी भयानक चित्र झाल्यात. मला कोणत्या बाटल्या पोरं पित्यात आई बापाला माहित नाही, कोणत्या ग्रॅमनं नशा करतात लोकांना माहित नाही. आम्ही बोललो का आम्ही झालोय दुश्मन, पण वस्तुस्थिती ही झाली का नाही मला सांगा. आमचा येतोय राग लोकांना. एवढी कार्टे आहेत. एक बाटली मिळते गावात ती लाल, काय असेल ते तुमचं तुम्ही पहा. अरे पण बापांना लाजा वाटल्या पाहिजे. काय करतात आपली पोरं. ग्रॅमनं नश्यात आली. एवढीच आहेत मला, एवढीचे कबरे मांडे कचाकच नाही त्यांच्यात, कचाकच एवढीच आहे. मी श्रूड नाही, मी श्रूड. फुल पेले 4 जण मोटरसायकलवर बसले. 4थं कुठं बसला असं गॅरेज टांगड्या फाके. धडकलं, दोन्ही बॉल सटकले मी आलं आणि त्याच्या डाव्याला इंद्रिकडचं प्रवचन केलं. काय वांग सांगू का मी डाव्याच्या प्रवचनाला ओवी नको का. मग बॉल सटकल्याची ओवी कुठे नाही. काय चित्र आहे. आता 18 तारखेला 10वीची पोरं मोकळे होती. 12वीची पोरं तर जवळजवळ नेहमी मोकळे झाले. काय करायचं यांना. आयांना समजत नाही. आज बापानो कर्ज नाही, पोरानो कर्ज आहे. खरंय का खोटं आहे बोला. पोरांची मोबाईल हप्त्यावर आहे. आईला समजत नाही, पोरीचं समजत नाही का. पोरगी पळून गेलो म्हणती मला अंदाज आलता. तू काय वामाला बसली होती. आणि इंदुरीकर बोलला का. इंदुरीकर महिलांना बोलतो आणि इंदुरीकर पोरीला बोलतो. मुलगी मला आहे. बाप मुलीसाठी काय करतो हे फक्त बापालाच माहिती, बाकी त्याने बोलायचं नाही. खरंय का खोटं आहे बोला. आणि एक मुलगी जर मूर्ख पोराबरोबर पळून गेली तर त्या मुलीचा बाप 15 वर्ष आपाप लवकर मरतो. कोण बोलल. आज बापानो कर्ज नाही, पोरानो कर्ज आहे. बापानं मोबाईल शॉपिंग घेणं, बापानं मोबाईल शॉपिंग टाकून दिली. पोरानं गेम सुरू केली. 3,000 लावले, 9,000 आले, 9,000 लावले, 41,000 आले. 1.5 लाख गेले. दुकान इकलं. दुकान इकलेली तर 3 जण आहे. पाहता काय माहिती. कर्ज करायचं बापानं, माझी हाणायच्या पोरानं, बाजू घ्यायला ही. ही 1.5 आणि निघाली घर सुधराया. ही म्हणती 3 लाख म्हणजे काही लई नाही, पण उद्या जर माझ्या दाद्यानं काही बरं वाईट केलं
तर इष्टेटीला का बोला 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 मला पाला पाप करायला येतं बोला इष्टेटीला का काडी लावायची का 10 गुंठे इका पण तेवढं दाद्याचं कर्ज इकली दाद्या मोकळा बाप म्हणला आपला दादा तर प्यायला लागला पिऊ द्या तो काही कायम पियत नाही नाहीतरी आपण गेल्यावर सगळं त्याच दाद्यानं आणली कोणची पोर घरात आणू द्या मा दाद्या किती भाग्यवान आहे लोकांच्या पोरांना बायको करता बायको मिळाली माझ्या दाद्यानं कोणची का होईना पण हे मी नाही म्हणलो का तुमचं तुम्हीच माहिती काय जीवन झालं काय जीवन झालं तुम्ही निवांत विचार करा माझं कीर्तन ऐकलं घरी जा आणि झोपताना मी काय बोललो हे आठवा मला तुम्हाला उत्तर द्यायची गरज नाही तुमचं अंतर्मन तुम्हाला उत्तर दे द्यायची काहीच गरज नाही आता 70, 80, 80 वर्षाचे म्हातारे झाले काय तुम्हाला घरात काम करायची गरज आहे संग न्यायचं एक तुला ऐ बारी काय देतो मोटरी काय चालू करतो दोतारवर खोसून पाणी काय उडीतो नट काय हिंडतो काय तुमचे डोके कामातून गेले का ऐ मग पोरा देखत बैल सोडते म्हातार येण्याचा वादा आणि त्याचा पोरे म्हणतो आमचा म्हातारा असला ना बैलांची काळजी नाही 3 वेळा तुडावला बैलांनी म्हातारा 2 वेळा गावाने उचलून टाकला कसं 60 वर्षाच्या पुढे गेलेल्या माणसाने स्वतः एक वाक्य रोज 3 वेळा म्हणत जा आपुली आपण करा सोडवा बस रोज हे वाक्य 3 वेळा म्हणा जखम आपल्याला झाली तर रक्त आपलं निघणार आहे ठणक आपल्याला लागणार आहे याच्यातला एकही नालायक आपली ठणक वाटून घेणार नाही तुम्ही स्वतःला सोडवायचा प्रयत्न करा तुमचं काय मत आहे ते म्हातारी माणसं आपलं येड्यावानी हे काय हे आणि मला होत नाही तर उलट ना काय करेल मस्त 60 वर्षाच्या पुढं मस्तपैकी सकाळी उठायचं देवाचं दर्शन घ्यायचं सूर्याचा नमस्कार करायचा दुपारी मस्त लिंबा खाली पोतं टाकून 1-1.5 तास झोप काढायची भजन करायचं 1-1.5 तास याला येडेवानी करायचं बाप म्हणलं मला कीर्तनाला जायचंय बैलाला पाणी पाज आता 12वीचा टोन काय त्याला का पाणी पाजा रोग झाला ही म्हणली तू नको सोडू तू सोडू नको तुला धक्का लागेल त्याला हौश येतो सोडीन कोण त्याला म्हणा बैल घेऊन जा कीर्तनाला म्हणजे मी बैलही सुधरायची काय जीवन बनवलं फाजील पोरांचे लाड करून केवढा मोठा तमाशा झाला हसण्यावारी नेऊ नका मरताना माणूस 2 गोष्टी बरोबर नेतो त्याने कमवलेलं ज्ञान आणि त्याने कमवलेलं चांगलं कर्म इथं आपण 33 मिनिटापूर्वी होतो आणि 3 मुद्दे मी तुमच्या पुढे मांडलेत नाम बरोबर मोक्ष नाम बरोबर मुक्ती आता स्वर्ग बिर्ग हे तुम्हाला सांगून टाकतो हे माझ्या बजेटमध्ये बसत हसत हसत जगा हा स्वर्ग आहे भजन करीत राहा हे वैकुंठ आहे आणि तरफडून मरा हा नरक आहे याच्यावर तुमचं काय मत आहे जगन आज 6 महिन्यातून तुम्ही आज हसलेत हसतच नाही लोक बधीर झाले लोक बधीर सकाळीच उठलं का सूर्याचं दर्शन नाही जमिनीचं दर्शन नाही ते खोकडं उचकायचं बैल दूध द्यायला लागला बोकड्याला शेळी झाली ती टेटस का काय म्हणतात त्याला मी मोबाईल वापरीत नाही मला मी मोबाईल वापरीत नाही आपली परिस्थिती नाही मी मोबाईल वापरीत नाही त्याच्यामुळे मी इतका सुखी आहे कोण मिळालं तपास नाही कोण उलातलं तपास नाही ज्याला गरज येतो आपल्याकडे येईल मी मोबाईल वापरीत नसल्यामुळं 3 कीर्तनं सहज होत्या
तास दीड तास अभ्यास होतो. अभ्यास जर केला नाही तर तुम्हाला एवढं खोल सांगू शकत नाही. आम्हाला तासभर तर पुस्तक उचकलंच पाहिजे ना. कीर्तन आमची कीर्तनं म्हणजे लोकांची ऐकीव कीर्तनं नाही आहेत. आमचं भांडवल आहे, आमचं ऐकून दुसरे आहेत. विचार करा. आता हे स्वर्ग बिर्ग काहीच नाहीये. तुम्हाला सरळ उत्तर सांगतो आणि त्याचं उत्तर तुम्हाला लगेच कळेल. काहीच करायचं नाही. तू कितीला आहे रे पुरी? तू नाव काय ग? तिला काय माहिती? हा उज्ज्वला मोरदेव. तुझं ग? आर्या. ऐका आता उत्तर द्या बरं का तुम्ही पटकन. ही आर्या, ही आर्या. आर्या बरोबर आहे. हा तुझं? पायल. काय नाव आहे तो? काय जुने नाव राहायचे. दगडाबाई, केशरबाई, सुंदरबाई, चंद्रभागाबाई, यमुनाबाई, गंगूबाई. गावात प्यायला पाणी नाही अख्या नद्या गावात. हिचं नाव पायल आहे. ऐका बरं का आता. हे हिचं नाव आहे का ठेवलेलं नाव आहे? ठेवलेलं नाव आहे. पुरावा अध्याय नंबर 17 वही नंबर 329. उपजली या बालकाशी नाव नाही येत यापाशी. आता ही पायल जन्माला आली तेव्हा हिला नाव नव्हतं. हिला आजीनं नाव ठेवलं. ही मूळ शिवे. आता हिचं शिवाचं रूपांतर शिवाजीनं केलं. तिचं नाव माया आहे. आणि हा सगळा तमाशा मायेचा आहे. कोण कोणाचा बाप नाही, कोण कोणाची बायको नाही. मुलगा मला आहे. मुलगा मला आहे. माझ्या पोराचा माझा काही संबंध नाही. मी फक्त त्याचा बाप आहे. त्याचं नशीब वेगळं आहे, संचित वेगळं आहे, क्रियामान वेगळं आहे, आंघोळ वेगळी आहे, भांग वेगळा आहे, सगळं वेगळं आहे. उद्या तो मी कमवलेली इष्ट टिकू शकतो किंवा सासरवाडीला राहायला जाऊ शकतो किंवा लाईट बंद करून माझा गेम करू शकतो. तो काही करू शकतो. फक्त माझ्या हातात एकच आहे. तो बर्बाद होऊ नये म्हणून त्याला चांगलं शिकवणं एवढंच माझं काम आहे. आणि मुलगा जर चांगला शिकवला तर बर्बाद होऊ शकत नाही. मुलीला जर चांगले संस्कार लावले आईनं, कशाला मुलगी बिघडल? तुळशीला पाणी घाल, घाल. मी घातले आत, तू घाल. सूर्याचं दर्शन घे. पाहुणे आले, हातपाय आपटायचे नाही, कपडे व्यवस्थित घाल. हे आईचं काम नाही. मग अजूनही जुन्या घरांमध्ये मुली शिस्तीतच आहे. वाया जाणार नाही. तर माझ्या पोराचं काय संबंध आहे? हा सगळा मायेचा तमाशा. माया बिघिने भ्रमला खरे म्हणता मी माझे खरे म्हणता मी माझे खरे. माया बिघिने भ्रमला खरे म्हणता मी माझे खरे. भ्रमला खरे म्हणता मी माझे खरे. हित संपातीचे वारे सातकारे जाहीरे. धनदारा पुत्र जन बंधू सोयरे देशना सर्वजित भाई जाणून करणारी घाती वाचे. बंधू सोयरे देशना सर्वजित भाई जाणून करणारी घाती वाचे. कोण कोणचा आहे? हा सगळा तमाशा आहे. कोणाचा? आता समजा मी मेलो माई बायको रडणार. रडणार म्हणजे खरी नाही रडणार. तिला जेवढे नाटकं करता येतील म्हणजे बांगड्या फोडीन, थोबाड जोडीन, लुगडं फाडीन, तिच्या आईला मिठी मारीन, तिच्या बापाला मिठी मारीन, जेवढं तिच्या आईने त्याला शिकवेला असेल तेवढी रडणार. खरी थोडीच रडणार. मग 2-3 बाया तिला धरणार. बाई बस, पाणी पे. मेलो मी. 3 बॅटल्या पाणी ती पेली. काकाला मिठी मारीन, मावशी. मग बाबांना कळणार मी मेलो. ते आवला दिला तर व्हावाच. ती नाश्ता करून मला जाळायला येणार. त्याची बायको म्हणती पाहुणे यायला टाइम लागन, 2-4 घास तो जीवन मला जाळायला येणार. मग मला आंघोळीला बाहेर काढणार. मेलो.
अगोदर 1.5 महिना आंघोळ नव्हती मला. बरं आंघोळ घालायला मला एक जण नाही, ज्याला लहर येईल त्याला तांब्या वाचायचा वत वत वत. मग आंघोळ घातली का मला नवे कपडे घालणार, कपडाला ठोकळा चिटकवणार, तिरडीवर घेणार, पळून जाऊ नये म्हणून सुतळीने आवळणार. मग मा पोऱ्या मडकं घेऊन येणार, बाबा माझ्या माग मागे या, इकडे तिकडे जाऊ नका, मडक्यात धूर केलाय ते नाही या. भाऊबंद तर खुशच होते, तडा तडा कपडे काढणार, चलो. मग पोऱ्या मोरडं निघणार माझा, ही मध्ये 4 दरोडे खोरतो होतेची. मग गावातलं गाचपाणी येणार, मग माझी बायको उठणार, रडायचं बंद करणार, रडणार नाही आता, पदर बिदर खाली, केस बिस मोकळे सोडणार. मग 2-3 बाया तिला तिकून धरणार, 2-3 बाया इकून धरणार, आणि मग ती माया माग माग निघणार. हाय मी अजून मग मला सरणं उठणार, मी काय पेटानं, मग टायर वापरणार, टायरनं काय पेटानं मीठ वापरणार, तूप टाकणार, संपला विषय. कुणाला वेळ आहे ह्या जगात, कुणाला वेळ आहे? हा सगळा तमाशा आहे कुणाचा? मायेचा. आणि त्या पायलला ती मायाशी टाकली आणि ती म्हणते मला याच्यात नवरा करायचा आहे. कोणला? मायेला. तिला म्हणलं याच्यात कर बाई, नवरे नवरे तुला लागल तो कर. ती म्हणली तसं नाही, मला नवरा करायचा आहे बरं का, पण असा नाही करायचा, माझा नवरा माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे. हा म्हणजे मी त्याची आई असली पाहिजे आणि त्यानं माझ्याशी लग्न केलं पाहिजे, म्हणजे तो माझा नवरा असला पाहिजे. पती जन्माला माझे उतारी, मी झाले तयाची नोवारी, मी झाले तयाची नोवारी, मी झाले तयाची नोवारी. पती जन्माला माझे उतारी, मी झाले तयाची नोवारी, मी झाले तयाची नोवारी, नोवारी 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 नोवारी. काय केलं मायेनं? मी तयार केला. आता मी कोणी तयार केला? गेलं बॉम्बाला केलं मायेनं. म्हणजे तो झाला तिचा मुलगा आणि त्यानं त्याच्याशीच लग्न केलं, तो झाला तिचा नवरा. आणि तिनं दुसरी आट घातली होती, मला दिवस नाही गेले पाहिजे, मा नवरा गरोदर राहिला आणि माझ्या नवऱ्याला पोरं झाली पाहिजे. पण एक आहे, माझ्या नवऱ्याला अशी 2 आणि 3 वर्षानं पोरं नाही झाली पाहिजे, एक खट्टी झाली पाहिजे. मग तिचा नवरा राहिला गरोदर. कोण? मी राहिला गरोदर आणि मीला झाले 12 पोरं, 6 झाल्या पोरी, 6 झाल्या पोरं. काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार आणि आशा इच्छा वासना तृष्णा मनुष्य कल्पना. आणि ती म्हातारी गेली निघून. माया. तिला विचारलं का झालं? मग बसलेली माणसं 2च मिनिटं विचार करा, या 12 पोरांना मारायचा आपल्याला विचारच करायचा नाही, त्या म्हातारीलाच मारायचं. त्या म्हातारीचं नाव आहे, बोला बोला, माया. आणि माया मारायला एकच औषध आहे, हरिपाठ आणि काकडा. आणि तो काकडा कोणी केला? भावे ओ वाळती राय रत्नाई जापती. पूर्वरून
हात तुरवराची माती उभे धरून हात राय रखमाबाई दादा सेवा हरवली मागे घरा देवराया सेवा हरवली मागे घरा देवराया करुण हातू बंदा पुढे महादी माता स्वर्गीचे गुरुवर देवरी आले गोवाट स्वर्गीचे गुरुवर देवरी आले गोवाट कुळी गावावर कैसा दगडी जरा करा देवावर वैदेवी माता कैवारी आला देवावर वैदेवी माता कैवारी आला कैवारी आला माया नावाची म्हातारी मेली का मीच वासुदेवा हे हा बोध झाला आणि मग माझ्या समोर जो दिसला तो कोण? तुझ पाहता सामेरी तुझ पाहता सामोरी तुझ पाहता सामोरी बारीक ऐकावं माया मेली कधी दिसे आणि पाया पडू सांगतो माया मारायला हरिपाटन काकडा सोडून दुसरा औषधच नाही. आता काकड्याचा आणि गायक वादकांचा काही संबंध येत नाही. गायक वादक अशी किरकोळ कामं करीत हरिपाठ काकडा सोडून सध्याच्या काळात कीर्तनकारांचा आणि हरिपाठाचाच संबंध आहे. सध्या सगळा परमार्थ राईस पेट चाललाय, बोलायचं नाही कोणी. महिला म्हणलं आजपासून दरडे साहेबांच्या कार्यक्रमात देवघरामध्ये ज्ञानेश्वरी ठेवा, नीट ऐका आणि रोज सकाळी ज्ञानेश्वरीला हळद कुंकू व्हा आणि दर्शन घ्या. 1 महिना फक्त प्रयोग करा, नाही तुम्हाला ज्ञानोबारायचं दर्शन झालं तर मला भेटा. फक्त ज्ञानेश्वरीवर डोकं ठेवा, हळद कुंकू व्हा आणि ज्ञानेश्वरीला फक्त एकच सांगा, आई लेकराला सांभाळ. नाहीतरी आईला लेकराला सांभाळणार कोण आहे? आईच आहे. ज्ञानेश्वरी आपली आई. फार देवळं वस पडले महाराज, फक्त देवळं बांधल्यात लोकांनी, कोण झाडीत नाही, कोण पाहत नाही. ज्यांची घरं देवळा शेजारी त्यांनाच माहित नाही आज एकादशी. ती पखवाज वाजलं म्हणते आज कर एकादश, मी आता आमलेट खाल्लं. काय सांग 5-6 भजने गावात तेलही फुगीर, हा त्याच्या उपुत होतो, तो त्याच्या उपुत होतो. काकड्यामध्ये तर हगामाचे नुसता
काय आले, हा त्याच्यावर धावतो, तो त्याच्यावर धावतो. एका भजनाची 6 भजनं झालेत. ज्याला थोडं वाजवते येते ते 10 याला बोलवायला लागत. आण भाऊ, पिठ्या आणून ठेवतो, पावडरचा डब्या आणून ठेवतो, पखवाज लावून नाही ठेवतो, तू फक्त येन फोड. लय अवघड झालंय. खरंय का खोटे पण ती एका दिंडीच्या 9 दिंड्या झाल्यात. एका दिंडीवाल्याला जर म्हणलं ना एका दिंडीत पखवाज नीट भजन टाळ नीट वाजव, ते लगेच म्हणा बा टाळ, तुम्ही दिंडी गेली उडत दुसरी दिंडी. आता जरी हल्ला ना त्याला पखवाज नीट वाजव, मरण मी पण इंदुरिकेच्या कीर्तनात पखवाज वाजव. काय सांग, फार खेळ झालाय खेळ. आणि याला एकच उत्तर आहे, नामाशी विनमुख तो नर पापिया. माणसं भजनापासून दूर गेली आणि ह्या मोबाईलनं फार अख्ख्या गावांचा तमाशा केलाय. काहीच राहिलं नाही. कोणी हसानं, कोणी 3 महिन्यामध्ये डॉक्टर नवी जागा घेऊन स्लॅब टाकी म्हणजे तो गावता किती पेशंट तेवढे झाले. पांढऱ्या पिशीत तांबड्या पिशी, तांबड्या पिशीन पांढऱ्या पिशी. तांबड्या कमी झाले का पांढऱ्या बरा, पांढऱ्या काला का तांबड्या बरा, दोन्ही काढा उचला त्याला. हे केस कमी येत अंगाशी. एवढी गाव पाहिली म्या. माझं 32वं वर्ष डांबरीला सुरुवात झाली. 32 वर्ष डांबरीवर गेले माझे. 32 वर्ष रात्रंदिवस डांबरीवर खाणं. हलक्या हाती मी 80 कीर्तन करतो महिन्याला. हलक्या हाती. मी काही सीझन मधला बोल नाहीये. 80ला तर दगडावर आपटा घ्यावं नाही. एक केल्यावर आपल्याला झोपच येत नाही. पोटासाठी करावं लागतं. तुम्ही मला तुझा पोट एवढं मोठं आहे का? तसं नाहीये. शरीर सुंदर आहे तेवढं जग सुंदर आहे. एकदा शरीर संपलं लोकांना काय घेणं तुमचं. रातगाई लोकांना. काही लोक म्हणतात आमच्यावर समाजाचं प्रेम आहे. लोकांनी बाप उचलून आपटला तो काला प्रेम करतील. अहो समाज फक्त उरून दाखवतोय, आतून कचाकच घोडा लावतोय. लोकांच्या नादी लागून नाही जमणार तुम्हाला. काय म्हणायचं, आपुली आपण आपल्याला सोडवा. आजपासून हरिपाठ करा आणि यांना जरा शिकवा. आता ही 10वीची पोरं 17 तारखेला मुंकी होतील 18ला. यांना कुठेतरी बशाई सरायला लावा, पेन्शन काढायला लावा, 50 रुपये कमवायचं कळू द्या. ही फुकाट पोसायची नाही 10वी 12वीची पोरं. यांना सीईटी करू द्या, MSCIT करू द्या. कान फटाना धरून काय फरक पडला त्याला. फुकाटच घालायचं यांच्या बेयाला सह्या पण टाकायच्या आणि कपड्यात कामं करू द्या. रिकाम्या बाटल्या इकणाऱ्यांनी गाड्या घेतल्यात आणि बाटल्या रिकाम्या करणाऱ्यांनी जमिनी इकल्यात. आता काय नाही. असं बोललं का इंद्रिकडची तारीख नका घेऊ का, तो काही बोलतो. अरे मी काय येडा बिडा आहे का? मी काय कवठाला आंबा म्हणतोय का? इथून पुढे मुलींना स्वावलंबी बनवा. इथून पुढे असं चालणार नाही. आणि आता लोकांनी एक बाबाटा केलाय. सगळे लोक बोंबलं तेव्हा पुरी मिळत नाही, पुरी मिळत नाही, बायको मिळत नाही. तसं नाही. ते जिथं क्वालिटी आहे तिथे गिरायकी. बरं ठीक आहे, तुम्हाला करू थोड्या वेळ. कोणत्या MPSC कोणाला बायको मिळत नाही असं झालं का? UPSC आता यांना कोण पुरी देईन? यांना जर संध्याकाळी रिक्षा टाकून आणायला का एवढा टाईट आजबार करते हे. यांना काय बोलते लोकांनी म्हणजे मुली मिळत. तसं नाहीये. आज मंडपवाली महिला शिष्टमानी कार्यक्रमाचे आयोजक संयोजक कैलास असे नामदेव केरबा दराडे, माजी सरपंच, त्याच्या पाठीमाग त्यांची नंदाताई नामदेव दराडे, मनीषा सुनील रघुनाथ चौधर, सोनाली सोमनाथ दराडे, ज्योती नामदेव दराडे कार्यक्रमाचे आयोजक संयोजक. एक विशेष आहे की एवढ्या मोठ्या चांगल्या माणसाची मुलं सोमनाथ दराडे, नामदेव दराडे, मनीषा चौधर ही गृहिणी, पण मुलगा MD आहे. ही श्रीमंती आहे. आणि शिक्षक आहेत ही वेगळी आहे. कारण आता इथून पुढच्या काळात शेतीवर परपंच होणार नाहीत. मी स्वतः शेतकरी आहे चांगला. मी 1.5 वर्ष लॉकडाऊन मध्ये शेती करून पाहिली. काही खरं नाही. हेच खरं आहे. पुरा काळा पडलो होतो ढ्याकळात. पुरा रुपड्या नाही मिळाला. रुपड्या. शेतीला जॉईंट धंदा नसेल तर शेतकरी जगू शकत नाही.
हा हे कप्पा शिवण तुरीवर उसाव कुठं गंमत जमती का महाराज? 18 महिने पाणी भरा, खेडमांच्या पाया पडा भाऊ, तोडून घे. ते तुडीवालं कोयता हातात घेऊन येते आणि आपल्याला विचारते कोणीकडून पिटू. कुणी आता तू मॅपासून सुरुवात कर, मग आता काय मॅ जख मारली उसरावला. इकडून पिटू का तिकडून पिटू? कोणालाच पिटू नको, पहिला मला पेटो आणि मग कटाला सुरुवात कर. काय बोलायचंय? 2 वर्ष झाली मजुराची बाई ज्या हांड्यातलं पाणी पिईना, ज्या आता जारही बंद होणार आहे 2-3 महिन्यात. डायरेक्ट गॅसची टाकी न्यायची, दुपारी भजेच काढून द्यायची. बाई गरम गरम भजे खाय, पण तेवढा कोपराव. तिला म्हणलं ना हात उचल, आग लावतोय. काय राहील? लेबर मिळायचं. लेबर महाराज, मोठ्या शेतकऱ्याला मजूर मिळत नाही म्हणून जमीन विकावं लागेल अशी परिस्थिती आहे. म्हणून ते शेतकरी ध्यानात ठेवा, थोडस पाणी बिनी भरायचं कमी करा, कॉक सिस्टीम करा जरा. हा जातील थोडे पाईप, पण ते आपलं कॉक फिरून गावात लागणार जाऊन आला तरी चालेल. ते भरुशाव गंमत राहिली नाही आता. खरंय का खोटंय बोला? आणि पंप फवारताना ज्याला फवाराय दिलेत, फवारेपर्यंत बांधावर बसून राहा. औषध फवारलं जाईलच, गॅरंटी नाही. आणि खताच्या गोण्या घरून फोडून द्या. औषध मारणारच औषधवाल्याला औषधी विकतोय. त्यानं मला फोन केला तर औषधवाल्यानं, तुमचं औषध परत कसं काय आलं? मी म्हणलं इकलच नाही तर परत कसं काय? मी प्रत्येक क्षेत्राचा लय बारीक अभ्यास करणार माणूस मला. हे आपल्याला शेतीवर जमणार नाही, उपजीविकेला चांगलं साधन केलंच पाहिजे. तुमचं काय मत आहे? 6,000 रुपये जरी तुम्हाला उसाचा भाव मिळाला तरी 18 महिने पाणी भरून परवडत नाही. बोला तुमचं काय मत? आता आपण 32-35 होत उड्या आणतो, मग आता नाही बेस्ट मोर्या का होईना, पण आपल्याला 35 मिळालं बस होत. 18 महिने रोटा आणि कल्टीन मारलं, सध्या किती फोडल्या त्याचा अभ्यास कर ना. म्हणून आज सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमाला भजन करा. विठोबा